हॅलो एव्हरीवन, आज मी बनवला आहे झटकीपट लंच. त्याच्यासाठी मी त्या दिवशी ज्या आपण दीदीच्या गार्डनमधून मिरच्या आणल्या होत्या ना, त्याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला होता चॅनलवर. तर त्या ज्या ढोबळ्या मिरच्या होत्या लांबड्या, त्याची आज मी भाजी करायची ठरवली आहे. त्याच्यासाठी मी बेसन भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात डब्यातले सगळे मसाले घातलेत, मीठ घातलं आहे, दही घातलं आहे थोडंसं आणि छान त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हा जो मसाला आहे हा मी त्या मिरच्यांमध्ये भरून तशी मिरच्यांची भरली जस्ट तेलावर परतलेली भाजी बनवते. अशी माझ्या माहेरी ही भाजी खूपदा बनवतात, आई बनवते, मावशी बनवते. पण इकडे आल्यानंतर ॲक्च्युली मी ही भाजी विसरूनच गेले होते की अशी भाजी बनते आणि मला प्रचंड आवडायची लहानपणी. या मिरच्या मला दिसल्यानंतर मला आठवली की चला आपण पण ट्राय करूया. पहिल्यांदाच मी ही भाजी स्वतः बनवते, नाहीतर दुसऱ्यांनी बनवलेली भाजीच मी खायचे. त्यामुळे बघूया कशी बनते माझी भाजी. त्यातल्या ज्या एक्स्ट्रा बिया होत्या त्या मी काढून घेते, म्हणजे थोड्या ठेवते, अशा अगदी पूर्ण साफ नाही करत आहे, कारण नाही तर मग पूर्णच तिखटपणा त्याचा निघून जाईल. फक्त एका मिरचीचं मी देठ पण काढलं आहे आणि पूर्ण त्या मिरचीला साफ करून घेतलं आहे की ओळखायला यावं ही भाजी आत्रेयाची, ही मिरची आत्रेयाची आहे. कारण की त्याला पहिल्यांदाच मी इंट्रोड्यूस करते, तर तिखट लागली तर तो पुन्हा खाणार नाही. त्यामुळे आता इथे एक पॅन ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून फक्त मिरच्या उलट्या करून परतायच्या. जास्त याच्यामध्ये काही ट्रिक नाही आहे. वरून पाणी सोडलेलं आहे वाफेवर भाजी शिजून यावी म्हणून, आणि जस्ट उलट्या करून मी भाजी करून घेते. खूप इगर आहे म्हणजे मी खाण्यासाठी की कशी इतक्या दिवसांनी मी ही भाजी खाणार आहे. आणि याच्यासोबत मी करते फुलके. ॲक्च्युली ही जी कणिक आहे ना, इथे गिरणी वगैरे काय नाही, आम्ही जिथे राहतो तिथे. त्यामुळे एकतर आशीर्वाद आटा किंवा राशनचा आटा तुम्हाला खायला लागतो. आशीर्वाद आटा पण तसा बरा आहे, पण बाबा येतच होते, तर मग गुवाहाटी आमचं नियरेस्ट म्हणजे बिग सिटी आपण म्हणू शकतो. तर मग त्यांना आम्ही सांगितलं की तिथून गहू विकत घेऊन गहू दळून तिथून तुम्ही घेऊन या. त्यामुळे मग बाबांनी तसं आणलेलं आहे. पण हा पण आटा काय विशेष नाही आहे, त्यामुळे याच्या पोळ्या चपात्या बरोबर नाही बनत आहेत. सो फुलकेच मी प्रेफर करते. फुलके मऊ तरी राहतात रात्रीपर्यंत, जरी आपण खाल्ले तरी. पोळ्या याच्या थोड्या वेळाने एकदम कडक होऊन बसतात, त्यामुळे मग आम्ही सध्या फुलकेच करतो आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही माझी भाजी रेडी आहे. दोन्ही साईडने छान परतली गेली आणि त्याच्यासोबत केली आहे मसूरची डाळ टोमॅटो घालून आणि भाजी. हे आहे माझा लंच. चला तर मग एन्जॉय करूया.